Okay, now go for next problem. A stone thrown upward with speed u from where? Top of a tower. म्हणजे पुन्हा काय ड्रॉ करायला पाहिजे? As we have to draw tower आणि टॉवरच्या वरती जागा ठेवायला पाहिजे आता. का? Because stone is thrown vertically upward. Is it clear? म्हणजे ए बसून तो स्टोन विथ वेलॉसिटी यू इट इज थ्रोन अपवर्ड. कळलं काय? काय होणार मग? प्लस इट विल गोज अप. इट्स वेलॉसिटी बिकम झिरो आणि वेलॉस झिरो झाल्यानंतर काय होणार? इट विल कम डाऊन अँड स्ट्राईक द ग्राउंड. As with velocity how much? दिले वेलॉसिटी ऍट बी म्हणतो मी. हा सी पॉइंट घ्या. VC झिरो असते. As velocity at C दिले किती फायनल वेलॉसिटी दिले? As it drop strike the reaches ground with how much velocity? 3u. अंडरस्टूड. आणि विचारले काय? हाईट ऑफ ए टावर. आपल्याला दिस एच फाइंड करायचं. हाईट ऑफ टॉवर. as प्रॉब्लेमचं रिप्रेझेंटेशन का आलं? एव्हरीवन. as आपण साइन कन्व्हेन्शन असं डिस्कस केलेलं आहे की अगेन्स्ट ग्रॅव्हिटी विथ ग्रॅव्हिटी. त्यामुळे आपण कम्प्लीट मोशन म्हणजे अगेन्स्ट ग्रॅव्हिटीला वेगळं, ए टू सी ला साइन कन्व्हेन्शन वेगळं, सी टू बी ला वेगळं, हे असं आपण डिस्कस केलेलं नाही. वी टेक ऑलवेज जी निगेटिव्ह. त्यामुळं असं लिहा, कन्सिडर मोशन फ्रॉम ए टू सी टू बी. एसीबी मोशन घेणार आहे आपण. स्टार्टिंग पॉइंट कुठला आहे? ए. आणि त्यावेळी इनिशियल वेलॉसिटी आहे ऍट ए इज यू. बरोबर. ए ऑलवेज निगेटिव्ह. मायनस जी. राईट. व्ही ऍट सी इट इज अ -3u. का -3u करतोय? That's why -3u. वाय? हे -3u का घेतलं? कारण ही डाऊनवर्ड वेलॉसिटी आहे का नाही? अपवर्ड टेकन ऍज पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड टेकन ऍज निगेटिव्ह. आणि मला सांगा डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू बी किती असणार? एस. त्याला आपण एस म्हणतोय. हा किती असणार? डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू बी काय असणार? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? शॉर्टेस्ट. ए पासून बी पर्यंत शॉर्टेस्ट किती? एच. अँड मेजर्ड वेअर? डाऊनवर्ड, म्हणून -h. कळलं काय? एस लक्षात ठेवा. एसी प्लस सीबी म्हणजे काय? एसी प्लस सीबी म्हणजे काय? डिस्टन्स. बरोबर आहे की नाही? आणि डिस्प्लेसमेंट किती? फक्त ए बी, जे -h आहे. कुठलं इक्वेशन यूज करणार? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर. हे बरोबर आहे काय? टाइम आहे का यामध्ये? विदाउट टाइम म्हणजे थर्ड इक्वेशन. बरोबर. करा व्हॅल्यू पुट. इट इज अ -3u स्क्वेअर प्लस यू स्क्वेअर प्लस 2g मायनस असते इंटू वॉट? एच. क्लिअर? सो इट इज 3 स्क्वेअर म्हणजे किती आला? 9u स्क्वेअर. 9u स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. मायनस यू स्क्वेअर कसा आला? का आला? इट प्लस 2gh. त्यामुळं हे आलं 8u स्क्वेअर बाय 2gh. सॉरी 2gh
एच किती आलं? जे एच फाइंड करायचंय 8u² बाय 2g, राईट? किती आलं? नाही, निगेटिव्ह येणार नाही का? कारण इथं मी मायनस एच घेतलंच नाही ना, एच प्लस घेतलं. एच काय आहे? मायनस एच. एच इज मायनस एच. इज इट राईट? कारण डाऊनवर्ड आहे. मायनस मायनस प्लस, आणि त्यामुळे आन्सर काय आलं? u² बाय 4u² बाय g. इज इट क्लिअर? अंडरस्टूड?